जो शास्त्रभाग प्रियांनो आपण काढला आहे त्याकडे वळूया. रोमकरासपत्र त्याचा 12वा अध्याय आणि प्रियांनो 2 वचनं 1 आणि 2 वचनं याकडे आपण लक्ष देऊया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवते की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रियांनो, आज जो माझा विषय मी घेतलेला आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ती लोकांचे शरीर हे कशासाठी आहे. ख्रिस्ती लोकांचे शरीर हे कशासाठी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रियांनो, देवबापाने मातीपासूनच आपल्याला घडवलेलं आहे. मातीच्या द्वारेच परमेश्वराने तो पुतळा बनवला आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये प्रियांनो त्याने श्वास फुंकला आणि मनुष्य जो आहे तो जीवधारी प्राणी झालेला आहे. परंतु या मनुष्याला ज्यावेळेला परमेश्वराने बनवलं त्यावेळेला जर नाकपुड्यांमध्ये प्रियांनो जो श्वास फुंकलेला आहे तर त्याद्वारे त्याचं शरीर हे जिवंत झालं आणि त्याला आत्मा देखील प्रियांनो त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो परमेश्वराने मनुष्याला ज्या आदमाला बनवलं आणि त्यानंतर उघानेच प्रियांनो आपण सर्वजण जे आहोत तर ते प्रभूने आपल्याला शरीर दिलेलं आहे, आपल्याला जीव दिलेला आहे की जे आपल्या शरीराला चालवत आहे आणि आत्मा देखील दिलेला आहे. बऱ्याच वेळेला प्रियांनो आत्म्याच्या गोष्टींबद्दल आपण त्या ठिकाणी बोलत असतो किंवा आपल्याला भरपूर काही पवित्र शास्त्र त्याबद्दल सांगत असतं, परंतु शरीराबद्दल आपल्याला कधी त्या ठिकाणी जास्त आपण चर्चा करत नाही किंवा त्यावरती प्रियांनो आपण फार कमी बोलत असतो. आणि म्हणून आज जो मुद्दा मी घेतलेला आहे की ख्रिस्ती लोकांचं शरीर हे कशासाठी आहे. ख्रिस्ती लोकांचं शरीर, बाकीचे लोकांचं शरीर देखील प्रियांनो देवानेच घडवलेलं आहे, त्याच देवाने ते उत्पन्न केलेलं आहे. परंतु आपण ख्रिस्ती या नात्याने कशा प्रकारे किंवा कोणत्या प्रकारे शरीराची काळजी देखील घेणं, मग ती स्वतःसाठी असू द्या, जर या भूतलावर आपल्याला जन्म दिलेला आहे तर कुटुंबासाठी असू द्या, आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण कार्य करत आहोत, त्यासाठी हे शरीर चांगल्या रीतीने खर्च व्हावं किंवा खर्ची जावं, आपलं जीवन त्या ठिकाणी प्रियांनो इतरांसाठी आणि आपल्यासाठी देखील आशीर्वादित व्हावं, यावरती प्रियांनो आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ज्या वेळेला प्रियांनो आपण शरीराबद्दल म्हणतो तर समोर पहिलं वचन प्रियांनो हे येतं की जे आपल्याला रोममध्ये पौलाने लिहिलेल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी आढळतं की तो म्हणत आव्हान देत आहे नवीन जीवितक्रम. म्हणजे ज्या लोकांमध्ये त्याने सुवार्तेचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे त्या लोकांना तो आव्हान देत आहे, कारण त्यांची वस्तुस्थिती म्हणा तिथली किंवा त्यांची पार्श्वभूमी ही आज जसे आपण ख्रिस्ती म्हणतो स्वतःला त्यापासून प्रियांनो फार वेगळी होती. शरीर जे आहे बऱ्याचशा इतर धर्मांमध्ये प्रियांनो आपल्याला देखील पाहायला मिळतं की शरीराकडे प्रियांनो त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. म्हणजे माणूस एखादा मरण जर पावला तर ताबडतोब त्याचा देह जो आहे तो जमिनीवरती ठेवला जातो, ते त्याला कुठेही उंच ठिकाणी ठेवत नाही. तो शरीर त्या माणसाचं तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला नाव घेऊन बोलवतात, अमुक अमुक व्यक्ती आहे की तो आपल्याबरोबर आहे असं म्हणतात. पण जसा त्याचा श्वास किंवा त्याचा प्राण निघून जातो तर त्याला नंतर काय म्हणतात, त्याचं शरीर म्हणतात, देह म्हणतात, त्याला नावाने त्या ठिकाणी बोलत नाही. म्हणजे काय, ते सगळीकडेच प्रियांनो झालेलं आहे. परंतु ज्यावेळेला विश्वासणारे लोक आपण म्हणतो तर आपण मात्र जरी तो मनुष्य प्राण सोडून गेला तरी देखील त्याला आपण म्हणत असतो की त्याला नावाने प्रियांनो त्या ठिकाणी घेऊन आपण उद्देशून बोलत असतो, मग अगदी त्याला कबरेमध्ये ठेवूस्तोवर देखील. म्हणजे शरीराला देखील प्रियांनो महत्त्व आपण दिलेलं आहे. आणि बाकीच्यांप्रमाणे प्रियांनो जसं आपण म्हणतो की आपलं ख्रिस्ती लोकांचं जे जीवन आहे, शैली जी आहे ती संपूर्ण रीतीने वचनातून जर पाहिलं तर देवाच्या गौरवासाठीच आपलं शरीर वापरलं पाहिजे,
याकडे प्रियानो सातत्याने बायबल आपल्याला सांगत असतं. म्हणजे भूतलावरती जिवंत आहोत, तर ते जिवंत शरीर रोममध्ये तो म्हणत आहे की देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही सादर करावं, आपल्या स्वतःसाठी नाही. त्या लोकांना का म्हणत आहे प्रियानो? कारण तिथली देखील वस्तुस्थिती, खास करून रोम शहर जे आहे त्या ठिकाणी प्रियानो ग्रीक साम्राज्य देखील आहे. ग्रीक लोकांची संस्कृती वेगळी आहे. ते शरीराला त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आल्हादकारक किंवा शरीराचे चोचले म्हणा ते पूर्ण करण्यासाठी ते वाटेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आणि अशा पार्श्वभूमीमधून की ज्या ठिकाणी प्रियानो शरीर म्हणजे एक उपभोग घेण्याची वस्तू असं प्रियानो मानलं जात होतं, त्या लोकांमध्ये सुवार्ता गाजून झाल्यावर जेव्हा ते मंदिरामध्ये यायला लागले तर त्यांना ख्रिस्ताच्या गोष्टीचं समजायला लागल्या. परंतु मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर त्या शरीराला पाहिजे तसं प्रियानो ते उपयोगामध्ये आणत होते. आणि अशामुळे पौल त्यांना आव्हान करत आहे की नुसतं मंदिरामध्ये भक्तीच्या वेळेलाच नाही, परंतु बाहेर गेल्यानंतर देखील तुमचं शरीर किंवा तुमचं जीवन हे कशा प्रकारे असलं पाहिजे. आणि म्हणून त्याने 12व्या अध्यायाच्या या वचनामध्ये म्हटलेलं आहे की म्हणून बंधूंनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो. एकदाच त्याने सांगितलेलं आहे असं नाही, परंतु तो वारंवार त्यांना सांगत आलेला आहे. आणि आता तो यावेळेला म्हणत आहे की मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवित आहे, तुम्हाला नम्रतेने त्या ठिकाणी सांगत आहे, आव्हान करत आहे. काय म्हणत आहे तो? की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. तुमचं शरीर हे जिवंत असू द्या, मेलेल्यासारखं राहू नका. देवाने ते शरीर दिलेलं आहे, तर बरेचसे लोक जे आहेत ते आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. जसं आपल्याकडे देखील काही आहेत, स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत की त्यांना त्रास झाला तर ते अंगावर काढतात, म्हणजे त्या शरीरासाठी औषधोपचार ते करत नाहीत, तिकडे लक्ष देत नाहीत. जाऊ दे म्हणतात, आपल्याला काम भरपूर आहे किंवा त्या कामामधून मला वेळ काढून त्या ठिकाणी बसणं गरजेचं नाही आहे, पण माझं जे काही त्या ठिकाणी शरीर आहे त्या शरीराला अशाच रीतीने झिजू द्यावं, हरकत नाही असं म्हणून दुसऱ्या देवांसाठी देखील प्रियानो मूर्तिपूजक जे रोमन होते त्यांच्यासाठी स्वतःचं शरीर ते देऊन टाकायचे. माझ्यासाठी नाही, तर त्या ठिकाणी ते या देवाला मी समर्पित केलेलं आहे. आपल्याकडे देखील प्रियानो काही प्रथा भारतामध्ये होत्या की देवदासी म्हणून प्रियानो मुलींना त्या मुलींना त्या ठिकाणी मंदिरामध्ये समर्पण करायचे. ती देवाची दासी आहे, देऊन टाकायचं तिला. काही मुलं आहेत की त्यांना देवाला सोडलं जायचं, देवासाठी सोडलं जायचं म्हणजे काय, त्यांनी देवाला सोडलं म्हणजे नवस केलेला असतो आणि मग ते भिक्षा मागतात आणि जाऊन साधूचा वेश धारण करतात. आणि त्यांच्या स्वतःची इच्छा नसली तरी कुठंतरी आईवडिलांनी ते ठरवलेले म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते करावं लागायचं. रोमन शहरामध्ये देखील असे भरपूर काही गोष्टी होत्या. त्यामध्ये प्रियानो त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बरेचसे लोक व्यभिचार किंवा शारीरिक रीतीने प्रियानो ज्या वेश्या होत्या त्यांनासुद्धा हे वचन त्या ठिकाणी पौलाने लागू केलेलं आहे. कारण त्यामध्ये देखील त्या लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यात आली होती. तर त्या ज्या स्त्रिया होत्या वाईट रीतीच्या, तर त्यांचं शरीर हे मेलेल्या अवस्थेमध्ये ते इतर लोकांना ते सादर करायचे. पौल अशा लोकांमध्ये सुवार्ता सांगितलेले प्रियानो जे लोक एकत्र येतात त्यांना तो आव्हान करत आहे आणि म्हणत आहे की तुमचं शरीर हे जिवंत आहे, ते मेलेल्यासारखं नाही आहे. तुम्ही मेलेल्यासारखं त्याला ट्रीट करू नका. पुढं तो म्हणत आहे ते पवित्र आहे. जरी तुम्ही आणि मी आपण सर्वजण पापी आहोत, आपण पाप केलेलं आहे, पण देवाने मात्र आता तुम्हाला ते पवित्र केलेलं आहे व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही समर्पण करावं. आता देवालाच त्या ठिकाणी यज्ञ म्हणून, म्हणजे दुसऱ्या देवांना जसं तुम्ही ते शरीर दिलं होतं किंवा दुसऱ्या प्रथांना तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला वाहून दिलं होतं, आता मात्र ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही देव म्हणून स्वीकारलेला आहे, तर त्याला तुम्ही यज्ञ म्हणून सादर करा. जसं काय बाकीच्या गोष्टींचा यज्ञ त्या ठिकाणी देवांना केला जातो, इथं तुमचं शरीरच तुम्हाला द्यायचं आहे देवासाठी. पौल त्यांना आव्हान करत आहे
की जिवंत बलिदान म्हणून आपलं जीवन येशूच्या हातामध्ये द्या. दुसऱ्या कोणाला देऊ नका, माणसांना देऊ नका, कुठल्या मूर्तीपूजा गोष्टींसाठी देऊ नका, परंतु देव जो जिवंत आपला देव आहे, ख्रिस्त जो आहे, त्याच्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करा. मी कालच एका मिशनऱ्यांच्या गोष्टींबद्दल एक वाचत होतो प्रियांनो. दक्षिण भारतामध्ये आपलाच एक तमिळनाडूमधला माणूस होता, ब्राह्मण कुटुंबातला तो होता आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मल्यामुळे त्याचं पद जे होतं ते फार उच्च होतं. हा जो व्यक्ती आहे तो, मला वाटतं मी तुम्हाला 1800 शताब्दीतली गोष्ट सांगत आहे, म्हणजे 1749च्या आसपास काहीतरी त्याचा जन्म झालेला आहे काय, आणि मग त्या काळामध्येच तो मरण पावलेला आहे. तर ह्या ब्राह्मण व्यक्ती त्याचं जीवन जगत होता, त्याचं घर पण फार घराणं चांगलं होतं, पण कुठंतरी या ब्राह्मण व्यक्तीला पैशाची अडचण पडली आणि म्हणून तो इतरत काहीतरी गोष्टी शोधत होता. पण त्याच काळामध्ये एक ख्रिस्ती मिशनरी हा तमिळनाडूमध्ये सेवा करत होता. त्याची आणि या व्यक्तीची भेट झाली, उच्चकोटी ब्राह्मणाची, आणि त्याने त्या मिशनरीने त्याला सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगून बरीच चांगली मैत्री त्यांच्यामध्ये झाली, आणि ज्यावेळेला या मिशनरीला कळलं की याला पैशांची गरज आहे, त्याने त्याला मदत केली आणि मग त्याचं जीवन जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागलं. पण हा जो व्यक्ती आहे तो म्हणाला, हा परदेशातला आलेला मनुष्य आहे आणि हा मला जर मदत करत आहे तर याच्या ठाई असं काय आहे की ज्याच्यामुळे त्याने माझ्यावर इतका विश्वास ठेवला की मी याला पैसेसुद्धा परत करेल, किंवा एवढी मदत करण्याची याला कुठून त्या ठिकाणी प्रेरणा झालेली आहे. आणि म्हणून सुवार्तेच्या गोष्टी तो ऐकत राहिला आणि कालांतराने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारलं. ज्यावेळेला त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याने आपल्या नातेवाईकांमध्ये सुवार्ता सांगायला सुरुवात केली. तिथला जो राजा होता त्या काळामधले, तर त्या राजाने सुद्धा त्याला आव्हान केलं की तू हा ख्रिस्ती धर्म सोडून टाक, तू परत एकदा हिंदू धर्म स्वीकार. तो म्हणाला, नाही, मी माझं शरीर जे आहे आता माझं स्वतःचंच राहिलेलं नाही, ते तुमच्या सांगण्याप्रमाणे सुद्धा मी करणार नाही, परंतु येशू ख्रिस्त मला जे काही करायला सांगेल त्याप्रमाणे मी ते करणार आहे. आणि म्हणून माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुमच्या सांगण्याप्रमाणे नाही, तर देव जे मला करायला सांगेल तसं मी यावेळेला करणार आहे. राजाला ती गोष्ट पटली नाही, त्याला राग आला आणि त्याला जेलमध्ये टाकून इतकं भयंकर रीतीने त्याला छळण्यात आलं. आणि कालांतराने त्याने त्या सर्व गोष्टी सहन केल्या, जितकं जमेल तेवढं त्याच्या जीवनातून. बरेचसे दुसरे असं म्हणतात की त्याने चमत्कार देखील केले, त्याने सुवार्ता पण सांगितली, बरेच आत्मे देवाकडे आणले. पण राजाने नंतर जेलमधून काढून त्याला जंगलामध्ये हाकलून दिलं आणि काही सैनिकांच्या द्वारे त्याला ठार मारण्यात आलं. तर प्रियांनो, अशा रीतीने तो उच्च कोटीतला जरी ब्राह्मण होता, अवतीभोवतीच्या त्या सर्व काही त्याच्या सोयीनुसार किंवा त्याला लाभदायक त्या ठिकाणी लोक असे होते, परंतु ख्रिस्ताची ओळख झाल्यानंतर तो म्हणाला की नाही, मी आता माझं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे. अशा रीतीने शेवटपर्यंत, म्हणजे श्वासाच्या शेवटापर्यंत प्रभूची सेवा तो करत राहिला. आणि पाऊल ज्या वेळेला आपल्याला म्हणतोय प्रियांनो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं शरीर जिवंत म्हणून, पवित्र म्हणून आणि देवाला ग्रहणीय शब्द फार महत्त्वाचा आहे, यज्ञ म्हणून प्रियांनो आपण देऊ शकतो. पावलाचंच प्रियांनो जर आपण वचन वाचलं, कोरिन्थियरास पहिले पत्र आणि त्याचा 13वा अध्याय, पहिले कोरिन्थ याचा 13वा अध्याय, त्याच्या पहिल्या वचनापासून प्रियांनो मी वाचत आहे. तो काय म्हणत आहे बघा, कोरिन्थियरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय. तो म्हणत आहे, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे.
मी संदेश देण्याची शक्ती असली, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या व डोंगर ढळवण्या इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर कशासाठी दिले? जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. आपलं शरीर जाळण्यासाठी दिलं. पाऊल का वापरत आहे हा शब्दसुद्धा? कारण त्यावेळेला नरबळीसारख्या गोष्टी तिकडे सुद्धा होत्या प्रियानो, भारतामध्ये सुद्धा होत्या आणि तिकडे सुद्धा होत्या. काही लोकांना जबरदस्तीने प्रियानो नरबळी दिलं जायचं, तर काही लोक जे होते की स्वतःहून त्या देवावर एवढं प्रेम आहे माझं दाखवण्यासाठी स्वतःला प्रियानो आहुती म्हणून किंवा त्या ठिकाणी प्रियानो बळी देण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी ते समर्पित करायचे, जीवन देऊन टाकायचे. ते पाशी पार्श्वभूमी त्या लोकांची असल्यामुळे पाऊल इथं सुद्धा त्यांना म्हणत आहे की तुम्हाला आहुती किंवा तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी यज्ञामध्ये उडी टाकण्याची गरज नाही आहे. जसं आपल्याकडे प्रियानो जशी एक सती प्रथा होती पूर्वीच्या काळी, की मनुष्य मेल्यानंतर, नवरा मेल्यानंतर बायकोने सुद्धा चितेमध्ये उडी टाकायची. काही स्त्रिया ज्या आहेत स्वतःहून जायच्या, तर काहींना ढकलून बऱ्याचशा अंशी स्त्रियांना ढकलून त्या ठिकाणी प्रियानो मारलं जायचं. पण ज्या स्त्रिया प्रियानो त्या ठिकाणी स्वतःहून जात होत्या, ते आपलं समर्पण, ते आपलं प्रेम, आपली निष्ठा त्या ठिकाणी ते दाखवत होते. जगामध्ये असे भरपूर लोक आहेत प्रियानो की स्वतःचं शरीर जे आहे ते कुठल्या तरी एखाद्या कारणासाठी झोकून द्यायचं. आतंकवादी लोकांचं देखील प्रियानो जर गोष्ट बघितली तर तशीच आहे. आत्मघाती बॉम्ब हल्ले जे आहे, मग ते फक्त एका पंथालाच जोडलेले आहेत असे नाही प्रियानो, परंतु असे खूप लोक आहेत की ते म्हणतात की आम्ही स्वतःचं शरीर जे आहे ते या कार्यासाठी देऊन टाकतो. त्याच्या मागे प्रियानो धार्मिक किंवा देवाचं किंवा कुठल्या तरी गोष्टीचं एक कारण असतं. काही असतात की प्रियानो, जसं आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बऱ्याच लोकांनी सुद्धा स्वतःचं शरीर किंवा जीवन जे आहे त्यांनी देऊन टाकलेलं आहे. मेलो तरी बदतर, काय हरकत नाही, पण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. म्हणजे काहीतरी एक उद्देश असतो त्यांच्या मागे. त्या डोक्यामध्ये प्रियानो ते बसलं त्यांच्या की या कारणासाठी माझं जीवन आज जरी संपलं तरी हरकत नाही. अशा रीतीचे प्रियानो जी माणसं असतात त्यांना देखील प्रियानो आव्हान करण्यासारखी गोष्ट पाऊल या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुमचं शरीर हे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावं. आता कुठलं तरी यज्ञ त्या ठिकाणी मंदिरामध्ये चालू आहे, चर्चमध्ये चालू आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लाकडाच्या सरपणासारखं प्रियानो तो झोकून द्यायला सांगत नाही आहे, परंतु तो म्हणत आहे की चांगल्या कामासाठी, ख्रिस्ताचं नाव इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वतःला अर्पण तुम्ही करा. एक त्यावेळेला सुद्धा ते आव्हान होतं आणि आज देखील प्रियानो ते आव्हान आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की ही तुमची काय आहे, पुढं म्हणाला तो, ही तुमची काय आहे, आध्यात्मिक सेवा आहे. आपलं शरीर आपण बाकीच्या गोष्टींसाठी देऊ शकतो किंवा देत आहात. कोणी पैसा कमवण्यासाठी, कोणी आपल्याला कुटुंब वाढवण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी, एखादं रिसर्च करण्यासाठी, परंतु देवासाठी शेवटपर्यंत समर्पित. पाऊल फक्त बोलण्यामध्येच पटाईत होता असं नाही प्रियानो, पण स्वतःचं जीवन देखील प्रियानो, त्याचे शरीर जे आहे हे त्यांनी खरंच ख्रिस्तासाठी देऊन टाकलेलं आहे. जेवढे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत प्रियानो, त्यापैकी एकच फक्त योहान, त्यालासुद्धा प्रियानो उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं त्याला, परंतु त्या उकळत्या कढईमधून, तेलाच्या कढईमधून प्रियानो तो बाहेर पडला आणि परत त्याला मारलेलं नाही. पण मग त्याला पत्तमस नावाच्या बेटावरती प्रियानो त्याला निर्जळी ठिकाणी प्रियानो सोडून देण्यात आलं होतं. पण बाकीचे सगळे शिष्य जे आहेत, पाऊलसुद्धा, यांना आपलं रक्त त्या ठिकाणी सांडावं लागलं प्रियानो ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी. सो ख्रिस्ती लोकांचं शरीर पहिली गोष्ट कशासाठी आहे, तर देवाला त्या ठिकाणी यज्ञ म्हणून समर्पण करावं. आपण आवर्जून म्हणत नाही प्रियानो की मुद्दामून आपण छळ उडून घ्यावा, मुद्दामून प्रियानो कुठंतरी जाऊन लोकांना
चिथून द्यावं असं नाही म्हणत आपल्याला, किंवा बायबल आपल्याला तशाबद्दल सांगत नाही. परंतु जितकं आपल्या परीने आपल्याला करता येईल तेवढं ख्रिस्ताची सेवा करत असताना त्याला यज्ञ म्हणून, प्रियानो, आज वेगवेगळे यज्ञ लोक करतात. कोणी देवाच्या नावाने करतात, कोणी प्रियानो भूतांच्या नावाने करतात. परंतु आज आपल्याला खरोखर तसं प्रियानो ते यज्ञ अग्नीमध्ये आपलं शरीर घालण्यासाठी नाही, तर जे जीवन आहे ते ख्रिस्ताला समर्पित होण्यासाठी आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे त्या ठिकाणी, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे काय होऊ द्या, रूपांतर होऊ द्या. म्हणजे काय, मनामध्ये त्या ठिकाणी तुमचं रूपांतर होणं गरजेचं आहे. तो खरोखर कुठल्या तरी यज्ञामध्ये आपल्याला उडी टाकायला सांगत नाही. मुद्दामून कुठंतरी त्या ठिकाणी सुवार्ता सांगून त्या गोंधळ करा आणि लोकांनी तुम्हाला मारावं असं होऊ देऊ नका म्हणत आहे. पण मनाचं नवीनीकरण करून बाकी जगातल्या जगिक गोष्टींपासून दूर राहा तुम्ही आणि ख्रिस्तासाठी आपलं जीवन जगत राहा. भयंकर अशी गोष्ट प्रियानो आणखीन एक मी वाचली की इराक का इराण देशामध्ये कुठंतरी सर्वत्र शांतता होती आणि एक तरुण मुलगी जी आहे ती मार्केटमध्ये जाते, वेळ असतो म्हणून नमाज पडायला मशिदीमध्ये जाते. मशिदीच्या बाहेर येते आणि कुठंतरी ती पाहते की एक माणूस पुराणाच्या गोष्टी विकत होता. ती बाई त्याला म्हणाली, हे विकू नको, धार्मिक गोष्टी आहेत, विकतोयस कशाला? पण मग तो मनुष्य म्हणाला, नाही, माझ्या पोटापाण्यासाठी मला करायचं. ती त्याला विरोध करत होती, तू हे करू नको, ही धार्मिक गोष्ट आहे, धार्मिक गोष्टी विकायच्या नसतात, त्या अशाच द्यायच्या असतात. तो मनुष्य नाही म्हणाला आणि त्याने गोंधळ सुरू केला. ती शेजारी ज्या मशिदीमधून ती बाहेर आली त्या मशिदीतल्या मौलवीला ती सांगायला गेली. मौलवी पण त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी त्याने बघितलं की काही पुस्तकं जी आहेत तो माणूस विकत होता त्याची राख त्या ठिकाणी बघितली. आणि विकणारा माणूस म्हणाला, ही आपल्या देशातली नाही आहे, जरी ही म्हणते पण हिने माझी पुस्तकं जाळून टाकली. गोंधळ सुरू झाला, लोक जमा झाले, लाथाबुक्क्यांनी तिला तुडवलं, तिचा प्राण घेतला. आणि घरात तिची आई आणि 3 बहिणी सणाचे दिवस आहेत म्हणून वाट बघत होते. पण पोलिसांचा फोन जातो की बाबा तुमच्या मुलीला त्या ठिकाणी सर्व मोठ्या जमावाने मारून टाकलेला आहे. त्यांच्यासाठी प्रियांनो, त्या बाईसाठी, त्या मुलीसाठी ती गोष्ट एकदम धक्कादायक, कुटुंबासाठी धक्कादायक. अशी गोष्ट प्रियांनो आज जगामध्ये कितीतरी ख्रिस्ती लोकांबरोबर होते की ते देवाची सुवार्ता सांगत असताना त्यांना छळाला सामोरं जावं लागतंय. पण प्रियांनो लक्षात घ्यायचं आपल्याला की एवढ्या मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये देवाने आधीच सांगितलेलं आहे. कारण आपल्याबद्दल जर म्हटलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा लोकांना समजावून सांगण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. यहुदी लोकांनीच त्याला प्रियांनो वधस्तंभावर मारलेला. म्हणजे आपला जो ख्रिस्ती जीवनाचा मार्ग जो आहे पवित्र शास्त्रामधून बघितला तर ना फक्त शिष्यच नाही तर खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने देखील प्रियांनो आपल्या शरीराचं बलिदान दिलेलं आहे. मी हे म्हणत नाही आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, सेवकाने आणि ख्रिस्ती स्त्री पुरुष तरुण तरुणींनी जीवन त्या ठिकाणी रक्तसाक्षी म्हणून देऊन टाकावं, नाही. पण अगदी तिथपर्यंत जाण्याची मजल ठेवावी. अशा रीतीची सेवा, अशा रीतीचं ख्रिस्ती जीवन जगण्याचं आव्हान केलेलं आहे. सगळ्यांच्या जीवनात तसं होईलच आणि व्हायलाच पाहिजे असं बायबल सांगत नाही, मी पण म्हणत नाही. प्रिय, सगळ्यांच्या जीवनामध्ये तशी गोष्ट होईलच नाही, पण आपली मजल जी आहे सेवा करण्यासाठी तिथपर्यंत आपली तयारी असली पाहिजे की आपल्याला शरीरसुद्धा द्यावं लागलं तरी चालेल, हरकत नाही.
त्यावेळेला म्हणून प्रियानो आपण ख्रिस्ती लोकांचं शरीर हे रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनाप्रमाणे जगत आहोत. आज कुठेही प्रियानो अशा रीतीने हे आव्हान दुसऱ्या धर्मातल्या लोकांमध्ये कदाचित सापडू शकतं, पण प्रियानो आपल्याला माहिती आहे आपला जिवंत देवबाप आहे. आपला जिवंत देवबाप आपल्याला प्रियानो सर्वांगीण रीतीने शेवटच्या काळामध्ये तयारी करण्यासाठी आपल्याला तो बोलवत आहे, आव्हान करत आहे. आणि म्हणून पहिला जो मुद्दा प्रियानो मी म्हणत आहे की आपलं जीवन जे आहे ते देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण समर्पित करणं गरजेचं आहे. इफिसकरासपत्र 2रा अध्याय आणि 10वं वचन काय म्हणतं बघा प्रियानो. इफिसकरासपत्र त्याचा 2रा अध्याय 10वं वचन कोणी वाचेल? होय, आपण काय करावं? पाऊल परत इफिसच्या मंडळीला म्हणत आहे, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे, सर्व मानव जातीला निर्माण केलेलं आहे. पण विशेष करून प्रियानो आपण म्हणत आहोत आपण जे विश्वासणारे आहोत देवाची हस्तकृती आहोत. खास देवाने प्रियानो त्याच्या हाताने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. तर ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होतीलच अशा नाही. सेवा करता करता प्राणच द्यावा लागेल असं नाही. परंतु प्रियानो आपण सेवा करत राहावी. आपलं जीवन जे आहे तो म्हणत आहे की आयुष्यक्रम चालवावा. कसा? तर सत्कृत्य आचरित, चांगली कृत्य करत राहा आणि खरंच देवबाप आपल्याला आशीर्वाद देणार आहे. परंतु प्रियानो आपण जे लोक आहोत जगामध्ये इतके गुंतलेले आहोत. त्या काळामध्ये सुद्धा हे लोक तिथल्या व्यवस्थेमध्ये गुंतलेले होते की देवाबद्दल त्यांना कुठलंही भान राहिलेलं नव्हतं किंवा देवाची सुवार्ता सांगण्याचं कोणीही त्या ठिकाणी ओझं घेतलेलं नव्हतं. एक पवित्र जीवन जगण्याचा मार्ग हा ख्रिस्ताचा मार्ग आहे याकडे लक्ष न देता ते फक्त उपासनेच्या दिवशी भक्ती करण्यासाठी आपलं जीवन होतं. पण बाकीच्या दिवशी प्रियानो त्यांना पाहिजे तशा प्रकारचे ते जीवन जगत होते. अशा लोकांना तो आव्हान त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. ती योजना करून ठेवलेली प्रियानो. आता यामध्ये बऱ्याचशा लोकांना प्रियानो आपले प्राण गमवावे लागले. आणि म्हणून मत्तईचं देखील प्रियानो शुभवर्तमान ज्या वेळेला आपण वाचतो त्याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 16 वचन चांगली कृत्य करण्याबद्दल काय म्हटलेले प्रियानो. मत्तई 5:16 काय म्हटले? येस, आमेन. आपलं सत्कृत्य पाहून ती कृती अशी करत राहा म्हणजे सातत्याने त्या कृतीमध्ये स्वतःला घडून घ्या की ती कृती सारखी पाहून काय म्हटलेलं आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या. चांगली कृत्य करत असताना म्हणजे काय लोकांना तो प्रकाश दिसत आहे. आज प्रियानो ख्रिस्ती लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही मोहपाशामध्ये न पडता जे पवित्र आणि सत्कृत्य जे आहे जे पवित्र वचनाप्रमाणे आहे प्रियानो तेवढंच जीवन जगणं गरजेचं आहे. आज आपण बाकीच्या जगातल्या गोष्टींमध्ये आणि पापामध्ये जर गुंतून असू तर प्रियानो आपल्याकडून देवाची चांगली कृती होणार नाही. आपल्याकडचा प्रकाश त्या ठिकाणी लोकांना दिसणार नाही.
मागच्या सोमवारी जनरल सुप्रिटेंडंट जे होत्या आपल्या चर्च ऑफ द नॅझरेनच्या, पहिली प्रियानो ती स्त्री मी बघितली. अशा अजूनही स्त्रिया होऊन गेल्या, पण सर्वोच्च पदावरती असलेले जनरल सुप्रिटेंडंट रेव्हरंड डॉक्टर कार्ला सनबर्ग त्यांचं नाव आहे, अमेरिकन. त्यांनी मागच्या सोमवारी वार्षिक परिषदेमध्ये संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये त्यांनी सांगितलं की लोकांचा जो प्रकाश आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाने एक ठेवलेला आरसा आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या जीवनामध्ये एक आरसा आहे. तो आरसा काय करतोय? येशू ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याकडे घेतो आणि तो प्रकाश इतरांना परावृत्तीत करतो. पण तो परावृत्तीत करत असताना प्रॉब्लेम हा झालेला आहे की देवाने तर प्रकाश खूप मोठा टाकलेला आहे, पण आपलं जे अंतःकरणात किंवा जीवनामध्ये जो आरसा आहे त्याच्यावरती इतकी धूळ बसलेली आहे, इतकी घाण चढलेली आहे, इतकी मलिन तो झालेला आहे की काहीच प्रकाश निघतो, परंतु प्रियानो तो संपूर्ण रीतीने अंधकारच आहे. तो प्रकाश किंवा तो आरसा जो आहे, जेवढा तुम्ही मोठा आणि स्वच्छ कराल तेवढं तुमचा जो आरसा आहे तो मोठा आणि चांगला होईल आणि ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे तो प्रियानो लोकांना परावृत्त होणार आहे. जसं जसं माणूस पाप करत जातो त्या आरशाची प्रियानो साईज कमी कमी होत जाते आणि लोकांना LED बल्बसारखा प्रकाश फक्त दिसतो छोटासा, जेव्हा की त्यांना तो मोठा दिसला पाहिजे. इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की तुमची सत्कृत्य, ख्रिस्ती माणसाचं जीवन किंवा त्याचं शरीर हे असं असलं पाहिजे की प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. तो काय म्हणत आहे? त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे, तुमचं नाही. तुम्ही चांगली कृती करताय, मान पान तुमच्याकडे घेऊ नका. तुम्ही चांगली कृती करताय तर त्या देवाला त्या ठिकाणी गौरव मिळाला पाहिजे. कुठलीही कृती करा, स्वतःला त्या ठिकाणी मानपान मिळेल असं होऊ देऊ नका, परंतु ज्या देवाने भूतलावर जन्म दिलेला आहे त्या देवासाठी आपल्याला हे जीवन जगायचं आणि त्याचं गौरव करणं हे आपलं पहिलं कार्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं प्रयत्न, ख्रिस्ती लोकांचं जे शरीर आहे ते कशासाठी आहे तर एक जिवंत बलिदान म्हणून आपल्याला द्यायचं आहे. हे सर्वोच्च प्रयत्न कार्य आपल्यासाठी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा प्रयत्न त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे, ख्रिस्ती लोकांचं शरीर कशासाठी आहे तर प्रयत्न देवाचं गौरव करण्यासाठी आहे. बलिदान म्हणून आपण पहिला मुद्दा पाहिला. आता देवाचं गौरव म्हणजे काय तर 1 कोरिंथ याचा 6वा अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणते प्रियानो? 1 कोरिंथ 6वा अध्याय 19 आणि 20 वचन. येस, पौल आठवण करून देत आहे की तुमचं शरीर आणि तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? त्याने एक आठवण करून दिलेली आहे प्रियानो. जसं आपण 3:16 1 कोरिंथ 3:16 मध्ये काय म्हटले प्रियानो? एकच पान उलटून बघा. 1 कोरिंथ 3:16. दोन्ही ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. 1 कोरिंथ 3:16 मध्ये सुद्धा प्रश्नाने विचारलेला आहे आणि 1 कोरिंथ 6वा अध्याय आणि 19 वचनामध्ये सुद्धा प्रश्न त्याने केलेला आहे. करिंथमधल्या प्रियानो याही परिस्थितीचा त्याने आढावा घेऊन म्हटलेला आहे की तुमचं शरीर व तुम्हामध्ये वसणारा जो देवाचा आत्मा
देवापासून तुम्हाला मिळालं आहे त्याचे मंदिर आहे. म्हणजे शरीर तुमचं आणि माझं काय आहे? ख्रिस्ती लोकांचं शरीर काय आहे? तर देवाचं मंदिर आहे प्रियांनो. आणि मंदिर म्हटल्यावरती जसं त्या ठिकाणी पावित्र ज्याला म्हणतो आपण ते दिसणं गरजेचं आहे. स्वच्छ, चांगलं, सुंदर, लोकांना त्या ठिकाणी थांबण्यासारखं वाटलं पाहिजे. असं जे शरीर आहे किंवा असं जे मंदिर असतं प्रियानो, आपल्या भारत देशात जर तुलना करायची म्हटली तर जे काही मंदिरं दिसतात आपल्याला, तर त्या मंदिरामध्ये नुसतंच त्या ठिकाणी प्रियानो पाणी नाही, ते पाण्याने तर सारखंच धुवून काढतात, पण त्यांच्या त्या वातावरणामध्ये एक प्रकारचा जो धूर आहे किंवा सुगंध ते पसरवण्याचा प्रयत्न करतात. जी मूर्ती आहे त्याला कशाने करतात? अभिषेक पाण्याने करतात, दुधाने करतात, चंदनाने करतात, मधाने करतात, कुठलं तरी काय अजून लेप असतो त्याने करतात. आणि ती जागा ते बघतात की ती खरंच त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी असं म्हणतात, म्हणजे त्यांच्या लोकांसाठी एक चांगलं ठिकाण, स्वच्छ ठिकाण. पौलाने तिकडे सुद्धा प्रियांनो त्या काळामध्ये करिंथमध्ये सुद्धा प्रियांनो अशी ती रोमन लोकांची मंदिरं पाहिलेली आहेत. ती सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि उंच मंदिरं आहेत. त्या ठिकाणी चांगली ठेप ठेवली जाते. आणि म्हणून त्या लोकांना त्याच भाषेमध्ये म्हणून तो सांगत आहे की तुमचं शरीर आणि तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालं आहे त्याचे मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? शरीर जे आहे ख्रिस्ती माणसाचं शरीर खास करून त्याच्यामध्ये आता दुष्ट आत्मा नाही आहे. पूर्वी कदाचित असू शकतो. दुसऱ्या देवांची उपासना करत असताना कदाचित त्या माणसामध्ये वेगवेगळे दुष्ट आत्मे प्रियानो त्या ठिकाणी वसत असतील. पण एकदा का ख्रिस्ताला तुम्ही ग्रहण केलेलं आहे तर आता मात्र त्या अंतःकरणात, त्या शरीरामध्ये, त्या जीवनामध्ये आता कुठल्याही प्रकारचं सैतानाचं राज्य नाही आहे, परंतु देवाचं राज्य आहे. हे कशावरून? तर देवाने आपला पवित्र आत्मा त्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. आणि हा एक सिद्धांत किंवा हे एक वचन आहे प्रियानो की आपल्याला बायबलमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा देवाचा सेवक किंवा देवाची सेविका म्हणून प्रियानो गृहीत धरला जातो. कारण त्यांना सुद्धा देवाचा आत्मा मिळालेला आहे. तो काय फक्त पाळकांनाच मिळालेला आहे, सेवकांनाच मिळालेला आहे असं नाही. प्रत्येकाला तो मिळालेला आहे. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आणि त्याचं शरीर हे प्रियानो देवाचं वचन आठवण करून देते की आत्म्याचं ते मंदिर आहे, तो त्या ठिकाणी वास्तव्य करतो. जसं एखादा मंदिरामध्ये मूर्तीचं वास्तव्य असल्यावरच त्याला काय म्हणतील? मंदिर म्हणतील. त्या ठिकाणी मंदिरामध्ये मूर्तीच नाही आहे तर त्याला मंदिर म्हणतील का? नाही म्हणणार. ते नुसतंच म्हणतील की बांधलेलं आहे बाबा. असं कधी होत नाही. त्या ठिकाणी प्रियानो एखादी मूर्ती असली तरच त्याला मंदिर म्हटलं जातं, मग ते कुठल्याही प्रकारचे असू द्या. अगदी त्याच प्रकारे पौल म्हणत आहे की तुमचं शरीर आणि माझं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. तो आत्मा त्या ठिकाणी आहे, दिलेला आहे आणि तो वास्तव्य करत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे की कुठल्याही प्रकारचं पाप होऊ देऊ नका. कुठल्या प्रकारे त्या मंदिरामध्ये, शरीरामध्ये देवाचा आत्मा वास्तव्य करत आहे तर तो निघून जायला नको. पौल त्यांना आठवण करून देत आहे. ते एवढंच नाही तर मगाशी जसं आपण पाहिलं प्रियानं 1 कोरिंथ आणि 6 अध्याय 19 आणि 20 वचनाच्या आधी देखील 3 अध्याय आणि प्रियानो 16 आणि 17 वचनामध्ये म्हटलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. तेच तुम्ही आहात, तेच तुम्ही आहात. पण ज्यावेळेला 20व्या वचनाकडे येतो प्रियानो आपण 6 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तो त्याच्याही पुढे जातो आणि काय म्हणत आहे की तुम्ही स्वतःचे मालक नाही.
19 वचनाचा शेवटचा भाग म्हणत आहे, तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे काय करा? गौरव करा. तुम्हाला विकत घेतलेलं आहे, आता मोलाने विकत घेतलेलं आहे, तुम्ही स्वतःचे पण नाही आहे. ज्या वेळेला पूर्वीच्या काळात प्रियानो हा भाग मुद्दामून पाऊल का लिहितोय माहिती आहे का? विकत घेतलेले आहात. कारण त्यावेळेला गुलामीचा बाजार भरायचा प्रियानो. गुलाम जे होते ते विकले जायचे, विकत घेतले जायचे आणि विकले पण जायचे. आणि ते गुलाम हर तऱ्हेचे असायचे. कोणी अशक्त असायचं, कोणी तंदुरुस्त असायचं. आणि गुलाम अशासाठी विकत घेतले जायचे की ते कुठंतरी घरामध्ये, शेतीवाडीमध्ये, इतर ठिकाणी त्यांना वापर केला जायचा. आणि ते गुलाम म्हणून प्रियानो ज्या वेळेला उपयोगामध्ये यायचे तर मालक सांगेल अगदी त्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागत होत्या. मग अगदी त्याच्यामध्ये त्या गुलामाचा प्राण गेला तरी हरकत नाही, त्यांना काही वाईट वाटायचं नाही. ते म्हणायचे पैसे मोजले होते मी त्याला. म्हणजे जसं एखाद्या जनावराकडून, प्राण्याकडून काम करून घेतलं जातं शेतीवाडीसाठी, अगदी माणसांकडून सुद्धा प्रियानो तसंच काम करून घेतलं जात होतं. आणि त्यामध्ये ते मेले तरी त्यांना काही वाटत नव्हतं, जर तसल्या प्रकारचं काम ते मोठं असलं तर. पण बऱ्याच वेळेला ते मालक काय करायचे, ते विकत घ्यायचे गुलामांना. आणि त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना जर वाटलं की हा आता मला फार उपयोगाचं नाही, तर त्याला परत ते विकून टाकायचे, दुसऱ्यांना ते विकून टाकायचे. गुलामांची देवाणघेवाण प्रियानो त्या काळामध्ये होती. पाऊल मुद्दामून या ठिकाणी 20व्या वचनामध्ये प्रियानो तो म्हणत आहे की तुम्हाला आता विकत घेतलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने खरंच आपलं मौल्यवान रक्त जे आहे ते देऊनच प्रियानो तुम्हाला आणि मला घेतलेलं आहे. तर आता आपल्याला त्या देवाच्या आज्ञेचं पालन अगदी मरुस्तोवर करणं गरजेचं आहे. म्हणजेच परत एकदा म्हणत आहे, ख्रिस्ती व्यक्तीचं शरीर हे जगामध्ये कशासाठी आहे? तर देवाचं गौरव करण्यासाठी आहे. मग अगदी कुठल्याही थराला जाऊस तर पण देवाचंच गौरव करणं गरजेचं आहे. माणसाचं गौरव नाही प्रियानो, आपलं स्वतःचं गौरव पण नाही, पण देवाचं गौरव जे आहे अगदी कितीही थराला जाऊ द्या तसं होत नाही किंवा होणार नाही अशी आपण सगळ्यांना अपेक्षा आपण करतो. पण अगदी वेळ आलीच तशी, तर प्रियानो ते देखील करायला मागे पुढे राहू नका, कारण त्यामधून देवाचं गौरव आहे. मुद्दा मी तो सांगत आहे प्रियानो, ख्रिस्ती लोकांचं शरीर एक तर बलिदान म्हणून त्या ठिकाणी द्यायला सांगितलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे आपलं शरीर त्यातून देवाचं गौरव आपल्याला करायचं आहे. तिताचं पत्र काढू प्रियानो आपण. तिताचं पत्र 2रा अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतं बघा. तितास लिहिलेले पत्र 2रा अध्याय आणि 1 ते 4 वचन. पौलाचं आहे तिताला पत्र 2रा अध्याय 1 ते 4 वचन. नाही तिताला पत्र. येस, 5वं वचन सुद्धा एक वाचा. ओके, थँक्यू. पौलाचं परत एकदा तिताला लिहिलेलं पत्र आहे. तो म्हणत आहे, तू तर सुशिक्षणाला व शोभते ते बोल, वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादेशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. पुरुषांबद्दल त्याने म्हटले, वृद्धांबद्दल, वृद्ध स्त्रियांबद्दल काय म्हटले? तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलवणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर,
मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. पुरुष आहेत, वृद्ध आहेत, वृद्ध स्त्रिया आहेत, तरुणांबद्दल देखील उल्लेख केलेला आहे. आणि चांगलं ते वर्तणूक कशी आहे त्याबद्दल प्रियांनो पाऊल म्हणताना 5व्या वचनात म्हणत आहे, त्यांनी मर्यादेशील, शुद्धाचरणी, घरचे काम करणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावेत. म्हणजे पुढं काय दिलंय? देवाच्या वचनाची कशी काय निंदा होईल? जर तसे ते वागले नाहीत, ज्याच्याबद्दल वर्णन 1, 2, 3, 4 वचनामध्ये केलेलं आहे, 5व्या वचनात ते केलेलं आहे, जर ते तसे वागले नाहीत तर देवाच्या वचनाची निंदा होणार आहे. अरे यांच्या देवाने यांना सांगून ठेवलेलं आहे सगळं, अरे यांच्यामध्ये असं असं आहे, पण हे असे वागत नाहीत, तर ही कुणाची निंदा होते? आपली तर होतेच होते प्रियांनो, आपल्या कुटुंबाची देखील होते, पण देवाची देखील निंदा होते आणि वचनाची देखील निंदा होते. काही वेळेला ऐकायला बरं वाटतं प्रियांनो. पाळकीनबाई सांगत होत्या काही स्त्रिया सांगत होत्या की आम्ही चर्चला रविवारच्या दिवशी नाही गेलो तर शेजारचे लगेच विचारतात, का हो तुम्ही चर्चला नाही गेले का आज? त्यांना माहिती आहे रविवारचा दिवस आहे आणि ह्या कुटुंबाला चर्चला जाणं गरजेचं आहे. एक त्यांची ओळख, ती साक्ष झाली प्रियांनो. तुम्ही फार जास्त सुवार्ता नाही सांगितली, परंतु ही पहिली पायरी आहे साक्षीची, की लोकांनी विचारावं, का हो तुम्ही आज चर्चला गेले नाहीत का? आज प्रार्थनेला गेले नाहीत का? लोकांनी विचारावं, अहो तुमचा सण आहे. त्यांना माहिती व्हायला पाहिजे प्रियांनो त्या गोष्टी. अशा रीतीने आपण म्हणत आहोत प्रियांनो त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी आपलं नाही तर देवाचं गौरव प्रियांनो आपण करत आहोत. आपल्या उपस्थितीनुसार आपण जिथे राहत आहोत, काम करत आहोत, त्या ठिकाणी प्रियांनो देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आज निंदेचे बरेच प्रकार प्रियांनो ख्रिस्ती समाजामध्ये आपल्याला दिसून येतील. आणि ते का होत आहेत माहिती आहे का? कारण त्या लोकांनी वचन नीट वाचलं नाही, आणि वाचलं असेल तरी वागत नाहीत, आणि म्हणून प्रियांनो निंदा त्या ठिकाणी होत असते. तर कसेही करून ख्रिस्ती लोकांचं शरीर जे आहे ते प्रियांनो संपूर्ण रीतीने देवाचं गौरव करण्यासाठी आपल्याला जगणं गरजेचं आहे. यशाचं पुस्तक प्रियांनो काय म्हणतं बघा, 43 आणि 7वं वचन. यशाचं पुस्तक 43वा अध्याय आणि 7वं वचन. ज्यास माझे नाव ठेवले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडवले, त्या सर्वांस घेऊन या तो म्हणत आहे. त्या सर्व लोकांसाठी देवाने यशाच्या द्वारे देखील प्रियांनो सांगितलेलं आहे की माझे नाव ख्रिस्ती, हे नाव प्रियांनो ख्रिस्तावरून आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो तो म्हणत आहे की माझे नाव ठेवलेलं आहे, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केलेलं आहे. आपल्या गौरवासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी तुम्हाला आणि मला उत्पन्न केलेले आहे, निर्माण केलेले आहे आणि घडले देखील आहे. तर ते करत राहणं प्रियांनो तुमचं आणि माझं पहिलं काम आहे. आपण ह्याच गोष्टी सोडतो आणि जगातल्या प्रियांनो बाकीच्या गोष्टींमध्ये इतके व्यस्त होऊन जातो आणि म्हणतो की देवाची सेवा करायला आपल्याला वेळच मिळाला नाही. आपण कोणत्याही वयाचे असो प्रियांनो, ख्रिस्ती म्हणून जर आहोत तर सर्वात महत्त्वाच्या ह्या गोष्टी पालन करणं गरजेचं आहे. की पहिली म्हणजे प्रियांनो यज्ञ म्हणून आपलं शरीर देणं गरजेचं आहे, ती तयारी ठेवावी.
दुसरा मुद्दा आपण त्याच्यामध्ये बघितला की काही झालं तरी देवाचं गौरव आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एक शेवटचा मुद्दा याच्यामध्ये मी घेईल आणि ते म्हणजे आहे कोरिन्थकरास पहिले पत्र 9 अध्याय आणि 27 वचन. 9 अध्याय आणि 27 वचन कोणी वाचेल? येस, पाऊल काय म्हणत आहे प्रियानो? 24 वचनापासून जर आपण वाचलं तर त्याचं वरती शीर्षक दिलेलं आहे, विजयाला आवश्यक असा प्रयत्न. आपल्याला विक्ट्री जर मिळवायची, यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तर तो म्हणत आहे काय? शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, ही तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तसेच मुदृष्टी युद्ध करतो, म्हणजे वाऱ्याबरोबर मुदृष्टी प्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतःस पसंतीस न उरलेला असा होईल. शरीराबद्दल आपण खूप काही गोष्टी प्रयत्न म्हणत असतो नाही का? आपल्या शरीराला हे पाहिजे, ते पाहिजे, खायला तसं पाहिजे, असं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी देवाने दिल्यात, हरकत नाही करायला. पण ज्याला आपण म्हणतो की आपल्या शरीराला कुठेतरी डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे, त्याबद्दल पाऊल म्हणत आहे की मी आपले शरीर कुदलतो. कुदलतो म्हणजे काय? कुदलतो काय? उखळीमध्ये तांदूळ घालायचे आणि त्याला ज्या प्रकारे ठेचलं जायचं पूर्वी त्याचं साल काढण्यासाठी, शेतातून आणले ते तांदूळ, पण त्याच्यावरचं कवर काढण्यासाठी ज्या वेळेला त्याला उखळीत घालून दाब मारलं जातं वरून, शरीराला कुदळणं. आजच्या काळामध्ये दिसत नाही ते. आजच्या काळामध्ये उदाहरण बघायचं म्हटलं तर मसाल्याचं मशीन आहे. मसाला बनवायचं मशीन नाही का, मिरच्यांचं पावडर करण्याचं मशीन, त्याच्यामध्ये ढाक 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 चालू असतं जोरजोरात. मारलं जातं त्या ठिकाणी आणि इतकं मारलं जातं की त्याची पार पावडर होऊन जाते. पाऊल म्हणतोय मी माझं शरीर, तो म्हणत आहे मी कुदलतो व त्याला काय करून ठेवतो? मालक नाही करून ठेवत. काय म्हणतो त्याला? दास करून ठेवतो. शरीर कुठेतरी मालक होण्याचा प्रयत्न करतं, नाही असं कर आणि तसं कर. शरीर सांगतं, त्याचं ऐकत नाही. तो म्हणतो मी शरीराला मी माझा दास करून ठेवतो. शरीर मला दास करायचा प्रयत्न करत आहे, पण मी शरीराला दास करून ठेवतो. का म्हणतोय तो असं? असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उरलेला असा ठरेल. अरे दुसऱ्यांना मी सांगतो, पण मीच जर व्यवस्थित नाही वागलो तर देवाला पसंत पडणार नाही असा मीच ठरेल, बाकी सगळे पुढे जातील. म्हणून माझ्या शरीराला मी कुदलतो. माझं शरीर कशासाठी आहे ही त्याची जाणीव प्रियानो त्याला आहे, आणि ती म्हणजे देवाच्या अधीन होण्यासाठी आहे. तिसरा मुद्दा प्रियानो मी या ठिकाणी म्हणत आहे, आपलं शरीर कशासाठी आहे तर देवाच्या अधीन होण्यासाठी. मग शरीर खूप काही सांगतं करायला. आरेला कारे म्हणून उत्तर लगेच द्यायला आपल्याला शरीर सांगत असतं नाही का? हिंदीमध्ये दुसरी एक म्हण आहे, काय ते, ईट का जवाब पत्थर से देंगे. कोणी वीट मारली तर लगेच दगड उचल. शरीर सांगतं आपल्याला उचल, दगड उचल आणि मार त्याला. शरीर खूप काही सांगत असतं. पाऊल म्हणतोय मी ते सगळं कंट्रोलमध्ये ठेवतो. मी कुदलतो, शरीराला कुदलतो. शारीरिक गोष्टी खूप काही सांगतात प्रियानो करायला,
पण त्या कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. कशासाठी? तर देवाला त्या ठिकाणी जर सन्मान कंट्रोल ठेवून जर मिळत असेल तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शरीराद्वारे नंतर प्रियानो खूप काही पाप होऊन जातात. पाऊल वेगवेगळ्या ठिकाणी प्रियानो त्या वचनांबद्दल देखील बोलत आहे. सो माझे आज 3 मुद्दे या ठिकाणी मी प्रियानो तुम्हाला सांगत आहे. ख्रिस्ती लोकांचं शरीर कशासाठी आहे? 1 तर ते जिवंत देवाला यज्ञ म्हणून सादर करण्यासाठी. नंबर 2 त्या शरीराद्वारे देवाचं गौरव आपल्याला करायचं आहे. आणि नंबर 3 देवाच्या अधीन आपल्याला राहायचं आहे म्हणून त्याने दिलेलं आहे. ज्या देवाने आपल्याला शरीर बनवून दिलेलं आहे आणि त्या शरीरामध्ये प्रियानो सर्व प्रकारचे अवयव दिलेले आहेत, एक अखंड शरीर म्हणून दिलेलं आहे, तर त्या शरीराचा उपयोग त्या देवासाठी करणं प्रियानो सगळ्यात मोठं कर्तव्य पहिलं आपलं आहे. हे शरीर स्वतःसाठीच ते करत बसणं, स्वतःचं गौरव करत बसणं, तर प्रियानो आपण देवापासून दूर जाऊ. आज माणसाने देखील, परमेश्वराने जसं मनुष्याला घडवलं तसं माणसाने देखील आज रोबोट घडवलेले आहेत प्रियानो. रोबोट माहिती आहेत का? रोबोट घडवलेले आहेत. पूर्वीच्या काळी रोबोट समजत नव्हते लोकांना, पण आता रोबोट समजायला लागलेत. रोबोट म्हणजे काय? माणसाला जी कामं करावी लागतात ती कामं आता माणसांनाच न सांगता त्याने दुसऱ्याला करायला सांगितले, मशीनला करायला सांगितलेत. आणि मशीन असे बनवलेले आहेत आता की ते माणसांसारखेच दिसतात, माणसांसारखीच सगळी कामं करतात. मग कंपनीजमध्ये देखील प्रियानो त्यांना काम करायला लावलेलं आहे. मध्ये एक व्हिडिओ क्लिप प्रियानो व्हॉट्सॲपवर पाहिली की त्याच्यामध्ये माणसांमध्ये उभा आहे पण लोकांना समजत नाही आहे की तो रोबोट आहे. इतकं साम्य चेहऱ्यामध्ये, डोळ्यांची बुबुळ हलतं आहे, त्याचं मांस कसं काय हलतं आहे, तो असे भुया कशा वर करतो आहे. लोकांना ओळखता येणार नाही लवकर की हा रोबोट आहे म्हणून, हा माणूसच आहे म्हणतील, इतकं साधने बनवलेलं आहे. खूप वर्षांपूर्वी पेपरमध्ये एक लेख वाचला होता मी, आणि ह्या सगळ्या गोष्टी आता भारतामध्ये सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत. पण बऱ्याच वर्षांपूर्वी ज्या वेळेला रोबोट नावाची ही संकल्पना सुरू झाली होती तर जपानमध्ये तो रोबोट बनवण्यात आला. पण त्यावेळेला ती मी बातमी अशी वाचली होती की त्या रोबोटला जे काम करायला सांगितलं होतं तर ते काम करायचंच तो पुढे, पण कालांतराने तो रोबोट जो आहे कंट्रोलच्या बाहेर गेल्यामुळे त्याचं त्या ठिकाणी बॅटरी जी आहे किंवा सप्लाय जो आहे तो त्यांनी पूर्ण काढून टाकला आणि त्याला शांत केलं. त्याला जे प्रोग्रॅमिंग दिलं होतं ते प्रोग्रॅमिंग करून तो पुढच्या गोष्टी करायला लागला होता. म्हणजे त्याची बुद्धी इतकी पुढे गेली होती, ज्याला आजच्या काळामध्ये AI म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मोबाईलमध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत. माणसं बसलेली नाहीत पण तुमच्या मोबाईलद्वारे सगळं काही तुमच्या माहिती ते समजून घेतात, ओळखून घेतात. रोबोट सगळे असे आहेत. तर त्या रोबोटला मी फार वर्षापूर्वी ती बातमी ऐकली होती की जपानमधल्या त्या रोबोटला बंद केलं. सगळ्यात मोठा रोबोट होता, त्याची बॅटरी, त्याचा सप्लायच काढून टाकला आणि त्याला शांत केलं. गोष्ट तिथंच थांबत नाही, पुढं असं दिलं होतं की त्या रोबोटचा सप्लाय त्याने बॅटरी काढल्यानंतर सुद्धा इतका अंगवळणी पडला होता. मला माहीत नाही ती बातमी खरी आहे, पण मी वाचली प्रियानो, की त्याने स्वतःहून सप्लाय लावून घेतला आणि कामं करायला लागला होता. शेवटी त्याला मोडावं लागलं. त्यावेळेला ते सगळं काही थांबलं. इतका अंगवळणी तो पडला होता. आज विचार करा, माणूस माणसांसाठी रोबोटसारख्या गोष्टी घडवतो आणि त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेला, त्याने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे तो वागत नसला तर त्याला बंद करून टाकतो. देवाने तसं केलं का तुम्हाला आणि मला? तो कधीही सप्लाय बंद करू शकतो, तो कधीही मोडू शकतो, पण त्याने तसं केलं नाही. तो संधी देतो, तो बुद्धी दिलेली आहे, त्याला समज दिलेली की त्याने विचार करावा त्या माणसाने आणि अशा गोष्टी करू नये. देवानेच घडवलेलं आहे आणि ते जर देवासाठीच नाही उपयोगात आलं तर काय उपयोग आहे त्या देवाला? तो देव म्हणेल बंद करून टाका.
पण तसं केलेलं नाही त्याने. माणूस तसं करेल प्रिय. पण आज लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला देवबापाने संधी दिलेली आहे की आपण त्या देवाचं गौरव करावं. सो परमेश्वराने सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली की त्याच्यासाठी प्रियानो आपला अर्पण जे आहे किंवा बळी जो आहे म्हणून, किंवा त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत यज्ञ म्हणून देवाला सादर करावं आपलं शरीर ख्रिस्ती लोकांनी. दुसरा मुद्दा आपण काय पाहिला त्याच्यामध्ये, ख्रिस्ती लोकांचं शरीर कशासाठी, देवाचं गौरव करावं. आणि तिसरं काय आहे, त्याच्या अधीन व्हावं. त्याच्या अधीन व्हावं, त्याच्या अधीन होऊन जे काय करता येईल तेवढं करावं प्रिय. यासाठी देवाने पूर्वीच तुम्हाला आणि मला निवडून घेतलेले. प्रार्थना करूया आपण. थोर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. धन्यवाद देतो प्रभू, तो आम्हाला रोबोटसारखं बनवलेलं नाही, देवदूतांसारखं बनवलं नाही, परंतु प्रभू आम्हाला तू ज्ञान, बुद्धी, चातुर्य, कौशल्य, तुझा पवित्र आत्मा आणि विशेष करून आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्त हा जो तुझा प्रिय पुत्र, त्याचं रक्त आणि शरीर देखील आम्हाला दिलं. आम्ही या सर्व गोष्टींचा उपयोग प्रभू तुझ्या सेवा कार्यासाठी करत राहावं. तू जे काही प्रभू आम्हाला आज्ञा केलेलं आहे त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. मनुष्याप्रमाणे प्रभू आम्ही ज्या वेळेला चालतो त्यावेळेला प्रभू तुला खात्रीने आम्ही दुखवत असतो, परंतु प्रभू ज्या वेळेला आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालतो तू आम्हाला आशीर्वादित करतोस. तू आम्हाला खरोखर तुझ्या जवळ, तुझ्या कृपेमध्ये तू घेतोस. ये प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. वचनाप्रमाणे चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शक हो. जे काही प्रभू आम्ही गोष्ट करत आहोत या भूतलावरती राहून ती खरोखर तुला आवडत आहे का नाही याकडे प्रभू आम्ही लक्ष द्यावं. आणि ज्या गोष्टी तुला आवडत आहेत आणि ज्याच्याबद्दल प्रभू तू आम्हाला सांगितलेलं आहे तीच गोष्ट करण्यास आम्हाला प्रभू तू विशेष सहाय्य कर. सैतानाच्या तावडीपासून प्रभू तू दूर ठेव आणि सर्व जगिक मोहपाशापासून प्रभू तू आमचा सांभाळ कर. तुझं गौरव आणि तुझी प्रभू परमेश्वर इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही सातत्याने करत राहावी म्हणून सहाय्य कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बाप्पा. पण उभी राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचं मास दे आणि जसे आमच्या ऋण्यासून सोडले तसे तू आमची ऋणे आम्हा सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटपास, कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनाला असो. आमेन.